आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। इंदापुरात उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त अजितदादा सुप्रिया सुळे एकत्र, दोघांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं। मात्र दादा आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये हस्तांदोलन। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचा हत्यार। जरांगेंचं आजपासून आमरण उपोषण सुरू। सरकारने सर्व मागण्या मान्य करण्याची पुन्हा मागणी। फडणवीसांनी मराठा समाजासाठी अनेक बाबी केल्या, मात्र तरीही जरांगेंचं समाधान होत नसेल तर आम्ही काय करू शकत नाही। जरांगेंना आंदोलनाची मुभा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। असं वाटतं जरांगेंचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे। माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता ज्या विविध बाबी केल्या आहेत, तर जरांगेचं समाधान होईल। समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही। लाडकी बहीण योजनेत 30 लाख अपात्र महिलांना लाभ, 1,500 कोटी रुपये दिल्याचा एका वृत्तपत्राचा दावा। तर अपात्र महिलांना लाभ मिळाल्याच्या बातम्या कपोलकल्पित। रुपाली चाकणकरांनी दावा फेटाळला। 2 दिवसापासून संबंधित महिलांना म्हणजे लाभार्थी महिलांना लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे। कालच 1,14,00,000 महिलांपर्यंत लाभ पोहोचलेला आहे आणि विरोधकांचा कपिलोकल्पित बातम्या करून त्या बाहेर माध्यमांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू असतो। नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर। सिंगल यांच्यासह राज्यातील 4 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर। आजपासून एसटीचे नवे दर लागू। एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ। मुंबई पुणे प्रवास 80 रुपयांनी वाढला। प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर। आधी लूट नंतर दरवाढ। निवडणुकांच्या तोंडावर जनतेचा रोष नको म्हणून आता दरवाढ केली। एसटी भाडेवाढीवर सामनातून सरकारवर टीका। एसटीची दरवाढ म्हणजे सामान्यांची लूट, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। तर एसटी महामंडळानं तोट्यात असल्याने दरवाढ करणं आवश्यक होतं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही। एसटीच्या दरवाढीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया। तर भाडेवाढ सर्वसामान्यांना परवडणार नाही याची जाणीव आहे। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। काही वेळ यायला लागलाय की एखाद्या वेळेला ही एसटी बंद करावी की काय, असा संभ्रम निर्माण झालाय। म्हणून थोडा त्रास आहे। सर्वसामान्याला भाडेवाढ परवडणार नाही हे आम्हाला जाणीव आहे, परंतु ते केल्याशिवाय ही एसटी रन सुद्धा होणार नाही।